जुलियन एकदम सतर्क आणि अस्वस्थ झाला. मी माझं मन दुसऱ्याजवळ कधीच मोकळं केलं नव्हतं, त्याबद्दल मला माफ कर. पण माझ्या भावना तुला सांगाव्यात म्हणून मी इथे आलो. मी तिथे डोंगरदऱ्यात जे अनुभवलं, जागृत अवस्थेचं सामर्थ्य मला कळलं आणि ते दुसऱ्यांनाही कळावं म्हणून मी तुला सांगितलं. त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो, जुलियन म्हणाला. आता उशीर झाला आहे याची जाणीव झाल्यामुळे जुलियनने मला सांगितले की त्याला आता निघायला पाहिजे. जुलियन, मी तुला असं जाऊ देणार नाही. तुझे ज्ञान हिमालयात जाऊन मिळवलं आहेस ते ऐकण्यासाठी मी फारच उत्सुक झालो आहे. आणि तू सुद्धा तुझ्या गुरूंना वचन दिलं आहेस की हे तंत्र तू पश्चिमेस आपल्या देशात पसरवशील म्हणून. मला असा अंधारात ठेवून जाऊ नकोस. तुला माहीत आहे मित्रा, मी किती उतावळा आहे ते. मी परत येईन माझ्या मित्रा. तुला तर माहीत आहे की मी एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली की थांबू शकत नाही. पण तुलाही तुझी कामे करायची आहेत आणि मलाही काही कामं संपवायची आहेत. पण मला एक सांग की ह्या जीवन पद्धती तू शिकला आहेस त्या माझ्याही उपयोगी पडतील का? जेव्हा विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी तयार असतो तेव्हा गुरु प्रकट होतो, जुलियनने त्वरित उत्तर दिले. तू आणि आपले सर्व सहकारी यांनी हे ज्ञान, हे तंत्र शिकलंच पाहिजे. आपल्यातल्या प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे. प्रत्येकाला त्याचा फायदाच होईल. मी हे ज्ञान तुला देईन, धीर धर. उद्या रात्री मी तुला पुन्हा भेटीन, पण तुझ्या घरी. त्यावेळी तुला जे हवं ते सर्व काही सांगेन. चालेल का? ठीक आहे. हे ज्ञान न मिळवता मी जर इतकी वर्ष काढू शकलो तर आणखीन 24 तासात काहीही होणार नाही, मी अगदी निराशेने बोललो. आणि याबरोबर तो महान वकील आणि ज्ञानी निघून गेला. माझ्या मनात मात्र असंख्य प्रश्न अनुत्तरित राहिले. मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये शांतपणे विचार करत बसलो तेव्हा माझ्या मनात आले की हे जग किती छोटं आहे. जे ज्ञान मी अजून मिळवलेच नाही त्याबद्दल विचार करत राहिलो. जो उत्साह, जी शक्ती मी तरुण असताना माझ्यात होती ती माझ्यात परत येईल का? मला आवडेल सर्व काही शिकायला. कदाचित मी सुद्धा वकिली सोडून देईन. कदाचित माझ्यातही अशी जागृत अवस्था येईल. या विचारातच मी ऑफिसचे दिवे, पंखे बंद केले आणि उन्हाळ्यातल्या त्या रात्री बाहेर पडलो.